इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या लोकांची हेराफेरी करणाऱ्या आणि कार्ड बदलणाऱ्या एका चोरट्याला महात्मा फुले चौक पोलिसांनी एक दोन नव्हे तर हजारो एटीएम कार्डसह अटक करून पैसे वसूल केले आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींवर 16 गुन्हे दाखल आहेत। मिळालेल्या माहितीनुसार महेश्वरी विजय मुदलियार, वय वर्ष 28, राहणार कल्याण पूर्व, कोळसेवाडी, हनुमाननगर, हिने तिच्या आईसह कल्याण पश्चिमेकडील महेंद्र कोटक बँकच्या एटीएम मशीनमधून 2 मार्च रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पैसे काढले होते। एटीएममधून पैसे काढत असताना 2 अनोळखी तरुण त्यांच्याकडे आले आणि मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून 22,000 रुपये काढून घेतले। पीडितेच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी 2 अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केलाय। वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला। महात्मा फुले पोलिसांनी उल्हासनगर 2, रमाबाई आंबेडकर नगर येथील 32 वर्षीय दीपक झा याला अटक करून त्याच्याकडून 92 एटीएम कार्ड आणि 26,000 रुपये जप्त केले आहेत। चौकशीत दीपक विरुद्ध कल्याण, वसई, भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, नवी मुंबई, नांदेड, नाशिक, पुणे या पोलीस ठाण्यांमध्ये 16 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्याचा अन्य साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत। एक एटीएम सेंटर से हाथ चालाकी के साथ एक गुना दाखिल किया था हमने। हाथ चालाकी करते हुए आरोपी ने 2 महिला को फंसाया था, तो उसके तहकीकात करते हुए एटीएम सेंटर की जो फुटेज है उसके तहत हमने एक आरोपी को ताबे में लिया था और उसके पास से तहकीकात करते हुए 16 गुने उसके पास से हमने ओपन किए हैं। उसके पास से हमने 92 एटीएम कार्ड और से 24,000 रुपये की कैश भी हिरासत में लिया है उससे, और उसके पास से उसके साथीदार और से ये एटीएम कार्ड का तपास चालू है और भी गुने उससे ओपन होने की शक्यता है।